कोबीच आहे इथं. कोबीच आहे ना. फक्त वेस्टर्न कोबी आहे आपल्या बघू दाखव कोबी. मॅक्सिमम साईज एवढी. त्याच्यावर वाढत नाही का जास्त. साईज एवढी. साईजच एवढी मॅक्सिमम साईज. अरे साईडला लागते रुबी क्रंच व्हेरायटी. हां का. रुसल स्प्राउट नाव आहे त्या क्रॉप्स. हां. अरे एवढी साईज कशी काय ओंकार मग. आपल्या साईड नाही चालत. रुसेल स्प्राउट रुबी क्रंच. पुढे आहेत कोबी. चल ते साधा वाला मुलाकडे असा विषय ती बी 4-5 ट्रॅक्टर. बघ कोणता कोबी हा. 70 ते 120 दिवस. कोबी का काय चेष्टा आहे. 2.5-3 किलो एक कोबी. प्लास्टिक टनेल शिवाय प्लस कलमी वांगी. जाळे केले आतमध्ये लोन पाहिजे काकड्या तोडायला पण सोपं. त्याच्या वरती वेल जाते आणि फळ आतमध्ये लोन. आता मध्ये फळ राहते ना, मग ते कट करायला पण सोपं जाते यातनं. हा डेमो भारी आहे बरं का तुमचं. ते ह्याला पण उपयोग पडेल बघ. हा आता ककडी कसं आहे तसं तुझं बांधले त्याचं. हो का. अशी जाळी ही जाळी का नाही अशी जाळी अशी पूर्ण बांधलेली असते आणि एका साईडला हे राहतात. हायड्रोपोनिक आहे पण हे रोटेटिंग आहे ना. आणि जेवढं गरज आहे तेवढं पाणी बरोबर त्याला ऑटोमॅटिक खाली भेटतं. खाल्ले बुडतंय ते त्यातनं तेवढं बुडतंय. वरती पाणी काय सुद्धा नाही. वरती पाणी काहीच नाही म्हणजे फक्त मुळांना पाणी. ही फक्त मुळं जी आहे ती खालची तेवढीच ओली करते यात. बाकी गरज नाही वरती पूर्ण पाणी म्हणजे असं द्यायला त्याची. म्हणजे कॉस्टिंग वगैरे किती भाव विचारला पाहिजे रे. काय कोणच नाही पाहिजे. एका झाडाला 150 टमाटे. बारीकच टमाटे. चेरी टोमॅटो एका झाडाला जवळपास 100-150-150 हो. जास्तच आहे. जास्त वरती लागणार अजून वरती जास्त आहे आणि वरती जसं वाढेल तसं ते अजून ते टोमॅटोचं फळ वाढत जाणार आहे. कमी नाही. पण हे पद्धत बरी आहे बरं का काढायची. हा टोमॅटो कसा आहे. टोमॅटो साईज मोठी आहे. हा मला वाटतं हा नाही हा मोठा टोमॅटो आहे. एकदम मोठा टोमॅटो आहे हा. साईज पण खतरनाक आहे. काय नाही करावं इकडे काय टमाटे काय टमाटे आहे. बापरे आहे म्हणून साईजला यायची.